आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत। नमस्कार, विजय राऊत, आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं खूप स्वागत। यावर्षी खरीपाच्या पेरणीकरिता पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी राजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्याच अनुषंगाने रब्बी पिके देखील शेतकऱ्यांनी पेरणी करून स्वतःच्या विहिरीच्या पाण्यावर जोपासले। मात्र परतीच्या पावसामुळे शेतकरी राजाचे रब्बी पिके देखील जमीनदोस्त झाले आहे। यामुळे शेतकरी राजावर दुहेरी संकट आल्याने तो हतबल झालाय। तात्काळ पंचनामे करून मदत करावी, तसेच पीक विम्याची देखील मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे। तर आमचे प्रतिनिधी सोनाजी जोगदंडे यांनी शेतकऱ्याशी संवाद साधलाय। पाहूया सविस्तर बातमी। यावर्षी पावसानं खरीपामध्ये दांडी मारली, मात्र रब्बी पिकाचे जे शेतकऱ्यांनी लागवड केलेले आहेत आणि त्या रब्बी पिकाला विहिरीचं पाणी देऊन त्यांनी जोपासलं, मात्र परतीच्या पावसामुळं रब्बीचे पिकं देखील मोठ्या प्रमाणामध्ये पिकांची देखील हानी झाली आहे। आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहोत, जालना जिल्ह्यातील हसनाबाद बोरगाव खडक या गावाशेजारी असलेल्या शेतामध्ये आहे। आपल्यासोबत शेतकरी आहे। हे जे क्षेत्र आहे यामध्ये जे पीक होतं हे पीक पूर्णतः नाहीसं झालं। आपल्यासोबत शेतकरी, काय सांगाल, तुमचं हे नुकसान झालेलं आहे की अंदाजे किती नुकसान झालं पावसामुळे? आता ये कम से कम बोलो तो 40-50 हजार का नुकसान होगा। ऐसा? हाँ। तो कितने दिन हो गए इसको लगाए हुए? अब इसको तब भी बोलो 2 महीने हो गए। ऐसा? हाँ, 2.5-3 महीने। प्रशासन को कुछ विनती करेंगे क्या? हाँ, प्रशासन को क्या विनती करेंगे फिर इसके नुकसान भरपाई के अब वास्ते? जो नुकसान भरपाई देना सरकार ने। नक्कीच शेतकऱ्यांना फुलाची पाकळी का होईना मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा प्रशासनाकडून राहत असत्या, मात्र राज्य शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घ्यावं आणि काय होईल ती मदत देण्याचा प्रयत्न करावा अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी दादा, काय सांगाल, तुमच्या जे शेतामध्ये जे पिकं आहेत, गहू असेल, ज्वारी असेल, हरभरे असेल, हे नाहीसे झालेले आहे पावसामुळे, तर याबद्दल आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावं शासनानं। आम्ही विमा भरलेला आहे। पाऊस पडला शुक्रवारी, जसं वाऱ्या वावदानं आलं तर पूर्ण चारा शाळू ते पूर्ण कानी होऊन गेली। गहू हरभरे 50-50 हजार रुपये त्याला खर्च आला। रोटा, पेरणी, खत, बी, एवढं शासनानं आम्हाला काहीतरी मोबदला द्यावा याबद्दल। प्रशासनानं 1 रुपयामध्ये पीक विमा ही जे सुविधा शेतकऱ्यांसाठी केली, तुम्ही पीक विमा काढलेला आहे? हा, आम्ही मग काढलेला आहे ना। असं याची तक्रार दिली का तुम्ही? नाही, याच्या अगोदर तक्रार नाही दिली, कारण नुकसानच नव्हतं झाली। आज काल पडलं म्हणून आज आपण नुकसान दिली दाखवली। तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधलाय का तुम्ही? नाही नाही साधला नाही। आता इथून पुढे साधू, कारण ते पडलंच नव्हतं, मग कसं काय भेटा झालं? आज पडले ते नुकसान झाली, मग आता तलाठी आपल्याला भेटणं बोलणं हे जरुरीच आहे। सुरक्षेलाच तुम्हाला आणला तर इथं फोटो काढावं असं। नक्कीच आपण पाहू शकतो, हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये जे नुकसान झालंय, या क्षेत्राचा पीक विमा काढलेला आहे, मात्र प्रशासनानं पीक विम्याची बी देखील जी मुदत अनुदान आहे हे शेतकऱ्यांना वर्ग करावं, तसेच महसूल प्रशासनाशी देखील संपर्क साधणार असल्याचं सदरील शेतकऱ्यांनी सांगितलंय। सोनाजी जोगदंडे, आवाज तुमचा न्यूज, जालना। आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।